तर एकदा असं झालं, की एक शिष्य त्याच्या गुरुकडे 12 वर्ष जाऊन राहिला. कशासाठी? तर एक झेन ट्रेनिंग घेण्यासाठी. तर हे झेन म्हणजे काय आहे? की झेन म्हणजे ध्यानच आहे. ज्यावेळेला हा योग विचार परदेशामध्ये गेला, आपल्याकडून परदेशामध्ये गेला, जपान, चीन, कोरिया, मंगोलिया, त्यावेळेला ध्यान ह्या शब्दाचा अपभ्रंश झेन असा झाला. तर हा शिष्य गुरुकडे जाऊन 12 वर्ष राहिला. 12 वर्षाचं त्याचं शिक्षण संपलं आणि आता गुरूंचा निरोप घ्यायचा, आभार प्रदर्शन करायचं, कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणून तो गुरूंना भेटायला गेला आणि त्यावेळेला धो-धो पाऊस पडत होता. गुरु आतमध्ये बसलेले होते. यांनी जाऊन त्यांच्या पद्धतीने ते बो करतात. आपण जसं नमस्कार करतो, पदस्पर्श करतो, तसे बो करतात. कृतज्ञता व्यक्त केली आणि तो जायला निघाला. गुरूंनी त्याला एक प्रश्न विचारला, की "बाहेर एवढा मोठा पाऊस पडतोय आणि तू तर एकदम कोरडा ठणठणीत आहेस. हे कसं काय?" तो म्हणाला, "माझ्याकडे छत्री आहे." त्यांनी विचारलं, "छत्री कुठे ठेवली आहेस?" तो म्हणाला, "छत्री बाहेर ठेवली आहे." गुरूंनी प्रश्न असा विचारला, की "छत्री दाराच्या उजव्या बाजूला ठेवलीस की डाव्या बाजूला ठेवली आहेस?" शिष्य म्हणाला, "आता मला काही आठवत नाही गडबडीमध्ये, पण मी बाहेर जाऊन बघून तुम्हाला येऊन सांगतो." गुरु म्हणाले, "त्याची काही गरज नाही. तुझं शिक्षण काही संपलेलं नाही आहे. त्यामुळे तू अजून 12 वर्ष माझ्या इथे राहायला पाहिजे." सांगण्याचं तात्पर्य, योग ही 24 तास जगण्याची कला आहे. 24 तास आपण सजग असणं आहे. आणि योगाची व्याख्या जी भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेली आहे, ती म्हणजे सिद्धसिद्ध्योः समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणजे यश मिळेल किंवा अपयश मिळेल, सुख असेल किंवा दुःख असेल, मान असेल किंवा अपमान असेल, तर आपण आपल्या चित्ताचं समत्व हे टिकवून ठेवलं पाहिजे आणि ते समत्व टिकवून ठेवणं म्हणजे योग आहे. आणि अष्टांग योगाचा जर आपण विचार केला, की नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये 8 अंग आहेत आणि ही अत्यंत शास्त्रशुद्ध अशी प्रक्रिया आहे, की ज्याच्यामधून आपण आपल्या चित्ताला शांत करायला शिकतो, शुद्ध करायला शिकतो. तर ही जी 8 अंग आहेत, ती 8 अंग कोणती? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशी ही 8 अंग आहेत. ह्या 8ही अंगांना मिळून योग म्हणतात. आणि ह्या 8ही अंगांच्या बाबतीमध्ये असं म्हणलेलं आहे, की समजा एखादं फूल आहे आणि त्या फुलाला 8 पाकळ्या आहेत. त्याच्यातली एक पाकळी सुकली, गळून पडली, तर बाकीच्या पण पाकळ्या गळून पडायला सुरुवात होते. त्यामुळे याच्यापैकी कोणत्याही अंगाला आपल्याला डावलून चालत नाही. ह्या सगळ्यांचा विचार आणि या सगळ्या अंगांचा अंतर्भाव आपल्या साधनेमध्ये करावा लागतो. आणि हा जो अष्टांग योग आहे, त्याची सुरुवात यम आणि नियमांपासून आहे. आपण ज्यावेळेला सुरुवात करतो, त्यावेळेला आपण आसनाच्या क्लासला जाण्यापासून सुरुवात करतो. पण पतंजली महामुनींनी जी सुरुवात केलेली आहे, ती यम आणि नियमांपासून केलेली आहे. यम आणि नियम हा योग साधनेचा नैतिक पाया आहे, की ते नैतिक, ते मॉरल फाउंडेशन आहे. तर यम हे 5 सांगितलेले आहेत आणि नियम हे 5 सांगितलेले आहेत पुन्हा. तर 5 यम कोणते? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे 5 यम सांगितलेले आहेत. अहिंसा म्हणजे काय? की आपण कुणालाही इजा करायची नाही आहे,
कुणालाही शारीरिकदृष्ट्या इजा करायची नाही आहे, कुणाच्याही मनाला इजा करायची नाही आहे, वाचेनी कुणाला दुखवायचं नाही आहे. ते म्हणजे अहिंसा आहे. सत्य म्हणजे काय, की सत्य म्हणजे खरेपणा. मुळात तो खरेपणा असला पाहिजे. वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये आपल्याला खरेपणा असला पाहिजे. अस्तेय म्हणजे काय? अस्तेय म्हणजे चोरी न करणे किंवा दुसऱ्याची वस्तू त्याच्या परवानगीशिवाय आपण न घेणे म्हणजे अस्तेय. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रिय निग्रह किंवा आत्मसंयम, की वाया जाणारी जी काही प्राणशक्ती आहे, ती प्राणशक्ती आपल्याला भगवंताकडे लावायची आहे. भगवंताकडे, ब्रह्माकडे चालत जाणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे. मग ती वाया जाणारी जी काही प्राणशक्ती आहे, तिला आपण योग्य ठिकाणी, योग्य मार्गाला आपल्याला चॅनलाइज करता यायला पाहिजे, प्रवाहित करता यायला पाहिजे. म्हणून ते आत्मसंयम आणि इंद्रिय निग्रह हा सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे अपरिग्रह म्हणजे कोणत्याही प्रकारची हाव नसणे, साठा करण्याची वृत्ती नसणे म्हणजे अपरिग्रह. आता हे जे 5 यम सांगितलेले आहेत, हे 5 यम ही म्हणजे सामाजिक शिस्त आहे. सामाजिक शिस्तीसाठी आपल्याला ह्या 5 यमांची आवश्यकता आहे. आणि ही सर्वांनाच आहे. केवळ योगसाधक किंवा कोणी आध्यात्मिक साधना करतात त्यांच्यासाठी नाही, तर प्रत्येकासाठी उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपल्याला ह्या यमांची आवश्यकता आहे. नंतर जो भाग येतो तो म्हणजे नियमांचा. तर नियम म्हणजे हे वैयक्तिक शिस्तीसाठी आहेत. ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आहेत असं म्हणालात तरी चालेल. तर त्याच्यामध्ये 5 भाग येतात पुन्हा. शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तर शौच म्हणजे काय, की अंतर्बाह्य पावित्र्य असायला पाहिजे. अंतर्बाह्य स्वच्छता तर असायलाच पाहिजे. आणि आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये त्याची आपल्याला खूप जास्त आवश्यकता भासते. तर अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता आणि पावित्र्य असणं म्हणजे शौच आहे. संतोष म्हणजे समाधान वृत्ती आहे. समाधानी वृत्ती असायला पाहिजे. सारखीच हे पाहिजे, ते पाहिजे आणि सगळं मिळालं तरी आणखीन हवंच आहे असं नको. तर आपल्याला कुठेतरी समाधानी वृत्ती असायला पाहिजे. तपस म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी उत्कट इच्छा असायला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे जसा ग्रंथांचा अभ्यास आहे तसा स्वचा अभ्यास आहे. आता स्वचा अभ्यास म्हणजे कसं आहे, की समजा तुम्ही योगाच्या क्लासला जातात. एका विशिष्ट प्रकारचं आसन केल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या शारीरिक क्रिया करता. त्या शारीरिक क्रिया केल्यानंतर तुमच्या श्वासामध्ये काय फरक पडला, त्याच्यामुळे तुमच्या मनस्थितीमध्ये काय फरक पडला, याचा आपण स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे. तो म्हणजे स्वाध्याय. नंतर आहे तो जो भाग तो म्हणजे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे आपण नेहमी भगवंताच्या स्मरणात असायला पाहिजे. भगवंताचं आपल्याला नेहमी स्मरण असायला पाहिजे. आणि आपण सर्व कर्म ही भगवंताला अर्पण केली पाहिजेत. ते म्हणजे ईश्वर प्रणिधान आहे. त्याच्यामध्ये भक्तियोग आणि ईश्वराला शरण जाणे असा भाग येतो. तर हे झाले यम आणि नियम. ही पहिली 2 अंग आहेत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तिसरा अंग म्हणजे आसन. की आसन म्हणजे काय, की ज्यांनी आत्मा धारण केलेला आहे ते शरीर आधी आपण ठीकठाक करून घ्यायला पाहिजे. ज्यांनी मन आणि इंद्रिय धारण केलेले आहेत त्यांना आपण आरोग्य संपन्न बनवलं पाहिजे. जसं एखादं मातीचं भांडं आहे. मातीचं भांडं जर तुम्ही बाहेर ठेवलं आणि पाऊस पडला तर ते वितळून जातं, विरघळून जातं. पण तेच जर चांगलं भट्टीमध्ये भाजलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवता येतं. त्याच्यामध्ये ते जे भांडं आहे ते पाणी धारण करण्यासाठी ते सक्षम होतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला आपण सक्षम केलं पाहिजे.
आसनाचा विचार करत असताना पतंजली महामुनींनी 3 सूत्र लिहिलेली आहेत. संपूर्ण योगशास्त्र लिहिण्यासाठी, सांगण्यासाठी पतंजली महामुनींनी 196 सूत्र लिहिली. त्याच्यातली केवळ 3 सूत्र ही आसनासाठी आहेत. पण त्याची व्याप्ती किती आहे, हे आपण त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला कळेल. पहिलं सूत्र आहे स्थिर सुखम आसनम. म्हणजे ते आसन जे आहे ते स्थिर असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुखाचा अनुभव यायला पाहिजे. जी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच केली नाही आणि तुम्ही करता आहात, मग ते काय पुढं वाकणं असेल, डोक्यावरती राहणं असेल, खांद्यांवरती उभं राहणं असेल किंवा अनेक प्रकारची उभं राहून करण्याची आसनं असतील, तुम्हाला लगेच सुखाचा अनुभव येईल का हो? तर आधी अनेक वर्ष आपल्याला त्या स्थैर्यासाठी झटावं लागतं. ते आसन स्थिर करण्यासाठी त्याच्यामध्ये कष्ट आहेत. तर योग साधना ही तशी कष्टाची साधना आहे. कष्टपूर्वक करायची साधना आहे ती. पण 12-15 वर्ष जर तुम्ही सातत्याने ती योगाची आसनं केली, तर नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुखाचा नक्कीच अनुभव येतो. आणि पतंजली महामुनींनी जे सूत्र लिहिलं की स्थिर सुखम आसनम, हे काय असेल त्याचा आपल्याला त्या अनुभवाची आपल्याला चुळूक मिळते. काही संप्रदाय आणि काही योगाचे स्कूल्स असे आहेत की ते म्हणतात की स्थिर आणि सुख याचा आपल्याला लगेचच्या लगेच अनुभव यायला पाहिजे. लगेचच्या लगेच अनुभव कसा येईल? आणि पतंजलींची जी योगसूत्र आहेत ती वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे अर्थ लावलेले आहेत, त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. त्यामुळे ती वेगवेगळे ते स्कूल्स आहेत, त्या वेगवेगळ्या विचारप्रणाली आहेत. मग सगळेच काही शास्त्र शुद्ध असतील असं नाही, अशी काही अपेक्षा करता येणार नाही. काही लोक कन्व्हिनियन्स बघतात की मला काय कन्व्हिनियंट आहे. आम्ही काय बघतो की काय योग्य आहे आणि काय पतंजलींना खरोखर अभिप्रेत आहे. भावसंगीताच्या या वाटचालीमध्ये संत वाङ्मयाचं पण फार मोठं योगदान आहे, किंबहुना त्यांचे उपकारच आपल्यावरती आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या रचना हृदयनाथ मंगेशकरांनी निवडल्या आणि ज्ञानेश्वर माऊली नावाचा एक सुंदर प्रकल्प आपल्यापर्यंत पोचवला लतादीदींच्या समर्थ आवाजाच्या माध्यमातून. माऊलींनी स्वतःशी प्रतिज्ञा केली होती, येणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतींद्रिय परी भोगविन इंद्रियांकरवी. त्या ज्ञानेश्वर माऊलींची फार अप्रतिम रचना आहे. शब्द जितके सुंदर, संगीत जितकं बहारदार, दीदींचा आवाज जितका सुरेल, तशीच दीदींच्या आवाजाला लपेटून जाणारी पद्मविभूषण हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी हे या अभंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला. रसिको हो, ऐकूयात आजच्या भागामध्ये हा अभंग. मोगरा
यानंतरचं गाणं रसिक हो आपण जे ऐकणार आहोत ते मूळ गायलेलं आहे प्रतिभावंत गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी. डॉक्टर वसंतराव देशपांडे म्हटल्यानंतर सुद्धा अनेक गाणी आपल्या डोळ्यासमोरनं तरळून जातात, मनात आठवणींची गर्दी करतात. त्यातलं फार अप्रतिम गाणे यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि कवी आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांनी लिहिलेलं. आयुष्याचा सगळा प्रवास, त्याचं तत्त्वज्ञान इतक्या सुंदर शब्दामध्ये कवी अनिलांनी मांडलेलं आहे. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. फार अप्रतिम रचना आहे, ऐकू आपण. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. वाटेवर काटे मिसळून मेळ्यात कधी एक हात धरून कधी, मिसळून मेळ्यात कधी एक हात धरून कधी, आपुलीच साथ कधी करीत चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. वाटेवर काटे आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साद, आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साद, आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साद. नादातच शीळ नादातच शीळ वाजवीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. वाटेवर काटे चुकली तालात चाल लागला जीवास बोल, चुकली तालात चाल लागला जीवास बोल. आ चुकली तालात चाल लागला जीवास बोल, चुकली तालात चाल लागला जीवास बोल. ढळलेला तोल सावरीत चाललो, ढळलेला तोल सावरीत चाललो. वाटले जसा फुला
फुलात चाललो वाटेवर काटे. खांद्यावर बाळगिले ओझे सुख दुःखाचे. खांद्यावर बाळगिले ओझे सुख दुःखाचे. फेकून देऊन आता परत चाललो वाटले जसा फुलात चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलात चाललो वाटले जसा फुलात चाललो वाटले जसा फुलात चाललो. हे बंध रेशमाचे या मैफलीमध्ये या नंतरचं गाणं आपण जे ऐकणार आहोत त्या गाण्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये ज्यांच्या नावाचा एक आदरयुक्त दबदबा राहिलेला आहे असं नाव म्हणजे शंकराचार्यांनी ज्यांना गायन सरस्वती अशी बहुमानाची पदवी देऊन सन्मानित केलं त्या किशोरीताई आमोणकर. अनेक शास्त्रीय गायक गायिकांनी भावसंगीतामध्ये आपापल्या प्रतिभेनुसार सुंदर रंग भरलेले आहेत. मगाशी माणिकबाईंची गाणी आपण ऐकलीत तसं किशोरीताईंनी मोजक्या भावसंगीतामधल्या रचना गायलेल्या आहेत. त्या हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली 2 गाणी आहेत. दोन्ही गाणी कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेली आहेत. त्यातलं एक गाणं आपण ऐकणार आहोत. हे श्याम सुंदर राजसा अप्रतिम रचना आहे. ऐकू आपण. हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनवनी सांगते तुझ जाऊ दे मला परतुनी. जाऊ दे मला परतुनी. हे श्याम सुंदर दूर यमुना नीरवाहे गाव गोकुळ दूर राहे. दूर यमुना नीरवाहे हरवले मी
मराठी भावसंगीताच्या वाटचालीमध्ये अनेक कवींच्या सुंदर कविता निवडून गाण्याच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत संगीतकारांनी पोचवल्या, हे फार मोठे उपकार आहेत रसिको आपल्यावर त्यांचे. कविवर्य आरती प्रभू अर्थात खानोलकर किंवा प्राध्यापक माणिक गोडघाटे म्हणजे कविवर्य ग्रेसांच्या कविता पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीधर फडके यांनी सुंदर चालीमध्ये बांधून आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत. ग्रेसांच्या कवितेला दुर्बोध कविता असंही म्हटलं जात असे, किंबहुना म्हटलं जातं. पण त्याचं उत्तर ग्रेस साहेबांनी देताना असं म्हटलंय की कर्णाला जशी जन्मजात कवचकुंडलं असतात, तशी दुर्बोधतेची बेसरबिंदी माझ्या कवितेच्या नाकात तिच्या जन्मापासून मराठी साहित्याच्या समीक्षेने टोचून ठेवलेली आहे. पण त्याची पर्वा करत नाही मी. इंद्रियांचे निनादी प्रहर आणि शरीराच्या साजण वेळा हे माझ्या कवितेचे मूलाधार आहेत. माझी कविता एक बेट आहे. बेटावर प्रवासी सहलीसाठी येतात. खवळलेल्या समुद्रापासून जीव वाचवायला सुद्धा येतात. परतीच्या बोटीची हमी मात्र देऊ शकत नाही मी. ग्रेसांच्या अप्रतिम रचना आपल्याला माहिती आहेत. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगानी होते फूल, असं लिहिणारे ग्रेस आहेत. त्या ग्रेसांची कविता श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेली आपण ऐकणार आहोत. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. तुला पाहिले नदीच्या किनारी, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. तुला पाहिले इथे दाट छाया तुम्ही रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले. तुझी पावले गे धुक्याच्या महालात नावाजली ना कधी नादली. तुझी पावले गे धुक्याच्या महालात नावाजली ना कधी नादली. निळा नभाचा किनारा, निळा गर्द भासी नभाचा किनारा, न माझी मला अंतुला सावली. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी. मना वेगळी लाट व्यापे
हा मावळे मना वेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे पुढे का उभी तू तुझे दुःख झरते पुढे का उभी तू तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले मी इथे दाट छाया तुम्ही रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुला